कर्णाची उदारता आणि अभिमन्यूचे शौर्य पाहिले की मनाला आनंद होतो. या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. बघा, भाववाचक नाम कशाला म्हणतो आपण? जी नामं अमूर्त असतात. कोणत्याही व्यक्ती, वस्तू किंवा गोष्टीमधील गुणाला दिलेलं जे नाव असते, धर्माला, भावाला दिलेलं नाव, ठीक आहे, त्याला आपण भाववाचक नाम म्हणतो. ठीक आहे, यालाच धर्मवाचक नाम असं पण म्हणतात. गुणधर्म दाखवतं. ठीक आहे. मग कर्णाची उदारता, उदारता हा गुणधर्म आहे. ठीक आहे. शौर्य हा गुणधर्म आहे. बरोबर आहे. आणि म्हणून उदारता, शौर्य, कर्ण, अभिमन्यू हे तर विशेष नाम आहे. कर्ण, शौर्य हे विशेष नाम आहे, हे मात्र भाववाचक नाम आहे. ठीक आहे. आनंद, अभिमन्यू हे पण येणार नाही. आणि म्हणून उदारता आणि शौर्य ही काय आहेत? दोन भाववाचक नाम आहेत. उदार या विशेषणापासून उदारता, ठीक आहे, किंवा औदार्य असे भाववाचक नाम होतात. आणि शूर या विशेषणापासून शौर्य हे भाववाचक नाम तयार होते. ठीक आहे. आणि म्हणून मग उदारता आणि शौर्य ही काय आहेत? या वाक्यातील भाववाचक नामे आहेत. भाववाचक नामे जी आहेत ही अमूर्त असतात. त्यांना मूर्त स्वरूप नसते. मूर्त स्वरूपात ते अस्तित्वात नसतात. म्हणजे आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही, बघू शकत नाही. ठीक आहे. आणि ही भाववाचक नामं ज्या व्यक्ती, वस्तू, गोष्टीमध्ये असतात त्यांना धर्मीवाचक नाम म्हणतात आणि भाववाचक नामांना धर्मवाचक नाम म्हणतात. ओके, यस.